तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात अर्थातच ऐतिहासिक निकालाच्या बातमीने। 28 वर्षांपूर्वी देश हादरवून टाकणारी एक घटना अयोध्येत घडली। बाबरी मशिदीचा विध्वंस करण्यात आला आणि त्यानंतर आज सीबीआय कोर्टाने याबद्दलचा निर्णय दिला आहे। बाबरी मशीद प्रकरणी सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। बाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित कट नसून उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचा निर्वाळा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलाय। आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याचं विश्लेषण जे आहे निरीक्षण यात कोर्टाने नोंदवलं। निकालाच्या वेळी 26 आरोपी कोर्टात हजर होते। लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजेरी लावली। त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग या सर्व आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयाच्या समोर 331 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रांचा पुरावा म्हणून सादर केले। 48 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, मात्र त्यापैकी 16 जण खटला सुरू असताना मरण पावले। त्यामुळे या 32 जणांच्या विरोधात जो खटला सुरू होता त्यात न्यायालयाने आज या 32ला 32 जणांची निर्दोष मुक्तता केली। आज सीबीआयने कुणाकुणाला या खटल्यातून निर्दोष मुक्त केलेला आहे आपण एक नजर टाकूया। या खटल्यातले आरोपी होते भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी निर्दोष, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या सुद्धा आरोपी होत्या, त्या सुद्धा निर्दोष मुक्त झालेल्या आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे कल्याण सिंग हे सुद्धा निर्दोष त्यांना ठरवण्यात आले। बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार हे सुद्धा निर्दोष या खटल्यामध्ये ठरलेत। महंत नृत्य गोपाल दास जे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष आता आहेत त्यांना सुद्धा निर्दोष ठरवण्यात आले। आणि चंपत राय जे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष होते ते सुद्धा निर्दोष आहेत असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। साक्षी महाराज जे खासदार आहेत भाजपचे उन्नावमधले त्यांना सुद्धा निर्दोष ठरवण्यात आले। लल्लू सिंग भाजपचे खासदार फैजाबादचे हे सुद्धा निर्दोष ठरलेत। ब्रिजभूषण शरण सिंग भाजपचे खासदार गौंडातले, साध्वी ऋतंभरा भाजपचे नेत्या यांची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली। कोर्टाने नेमकं आजच्या या निकालात काय म्हटलेलं आहे आपण एक नजर टाकूया। कोर्ट म्हणतंय अडवाणींसह सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येते। बाबरी पाडण्याची घटना ही अचानक घडलेली आहे, ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती। कोणतेही प्रबळ पुरावे किंवा साक्षीदार सीबीआयला कोर्टाच्या समोर सादर करता आले नाहीत हे सुद्धा आज कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। सीबीआयला पुरावे गोळा करण्यात अपयश आलं। जे सक्षम पुरावे यांना दोषी ठरवण्यासाठी हवे होते ते सीबीआय देऊ शकलं नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। बाबरी पाडणं हा पूर्वनियोजित कट असल्याचं स्पष्ट होत नाही, याचा अर्थ हा पूर्वनियोजित कट नव्हता हे कोर्टाने आज स्पष्ट केलं। एखादा फोटो किंवा व्हिडिओद्वारे कोणीही दोषी सिद्ध होत नाही हे निरीक्षण सुद्धा आज कोर्टाने मांडलेलं आहे। कारण जेव्हा बाबरी विध्वंस झाला त्याच्या काही फोटो आणि व्हिडिओ क्लिप सुद्धा सादर करण्यात आलेल्या होत्या सीबीआय कडून कोर्टात आणि त्या आधारे यांना दोषी ठरवलं जावं अशी मागणी करण्यात आली होती। त्यावर कोर्टाने हे स्पष्ट केलंय पूर्वनियोजित कटाचा एक भाग होता हे सिद्ध होत नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की या नेत्यांपैकी बऱ्याच जणांनी ही प्रतिक्रिया उमटू नये किंवा अशा प्रकारे तिथं विध्वंस होऊ नये याच्यासाठी पुढाकार घेतला होता, ते तसं आवाहन करत होते हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। पण आज हा सगळा निकाल आला, 28 वर्ष लागली हा निकाल यायला, पण या निकालाच्या नंतर
दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। काही जणांनी याच्याबद्दल काही सवाल उपस्थित केले तर काही जणांनी याचं स्वागत केलं। स्पेशल कोर्ट का आज का जो निर्णय हुआ है वह अत्यंत महत्वपूर्ण है और हम सब के लिए बहुत खुशी का प्रसंग है। और वो निर्णय इस बात को सिद्ध करता है कि 6 दिसंबर को अयोध्या में हुई घटनाओं के लिए कोई षड्यंत्र या किसी प्रकार का ऐसा आयोजन नहीं था, वो अचानक हुआ है। इस निर्णय ने ये सिद्ध कर दिया है कि हमारा आंदोलन, हमारे कार्यक्रम किसी षड्यंत्र के तहत नहीं थे। वो एक सामान्य जनतांत्रिक आंदोलन के तौर पर थे। ये बड़ी बात है। इससे हम सब प्रसन्न हैं, देश प्रसन्न है और अब मैं ऐसा समझता हूँ कि इसके बाद ये विवाद समाप्त होना चाहिए और सारे देश को मिलकर भव्य राम मंदिर के निर्माण के लिए तत्पर होना चाहिए। सनातन धर्म पूरा हिंदू इतना खुश हुआ कि उसके मुख से जय श्री राम और महादेव के अलावा कुछ नहीं निकल रहा है। राम के कार्य में कोई अपराध नहीं होता है और यह घटना कोई पहले से सुयोजित नहीं थी, जैसा माननीय जज साहब ने भी कहा है। सभी को बरी कर दिया गया, किसी कोई अपराध नहीं था। जो भी व्यक्ति वहां उपस्थित थे सब ने कोई योजना बना के नहीं गए थे। यह कार्य राम का था। राम भगवान मर्यादा पुरुषोत्तम हैं, उन्होंने अपना काम कराया। आरोप के कलंक से मुक्त हो गए, क्योंकि झूठे आरोप इतने लंबे समय तक झेलना वो भी विचित्र बात थी, लेकिन रामलला के कार्य में ये सब तो झेलना ही था। कभी भी सत्य का पथ आसान नहीं होता, उसमें बड़ी बाधाएं आती हैं, लेकिन अंदर से ये विश्वास होता है। देखिए, सबसे पहली बात है कि झूठ के कभी पाँव नहीं होते और सत्य को झुठलाया नहीं जा सकता। आज आपने सही कहा, दूध का दूध, पानी का पानी हो गया। ये पूरे राष्ट्र को बधाई, सभी को मैं बधाई देता हूँ। बहुत ऐतिहासिक क्षण है और ये सदियों से जो संघर्ष चल रहा था, आज विजय हुई है। मंदिर निर्माण का रास्ता साफ हो गया है, हम लोग बरी हो गए हैं। दूसरे हमने मस्जिद नहीं तोड़ा है, मंदिर के खंडहर को तोड़ा है, मंदिर के खंडहर को तोड़ा है, सिद्ध हो गया है। कोर्ट ने कह दिया कि जाइए आप लोग छूटिए, कुछ निर्दोष है। हाँ। कितनी खुशी हुई, क्या माहौल था उस समय? अब बहुत माहौल ठीक है, आप लोग खुश बनाते हैं, बिगाड़ते हैं महाराज, सब एकदम आनंद है। निर्माण के पक्ष में सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया था, हाई कोर्ट ने कह दिया है कि आप लोगों ने किसी प्रकार की मस्जिद को नहीं तोड़ा है, मंदिर के खंडहर को तोड़ा है। इसलिए मंदिर के खंडहर के तोड़ने में कोई आरोप आपके ऊपर नहीं है। अगर कोर्ट फांसी भी देती हम उसके लिए तैयार थे। हमने राम जी का काम किया था, राम जी का काम हो गया, राम जी प्रसन्न है, हनुमान जी प्रसन्न है, मंदिर बन रहा है, देश प्रसन्न है, सब लोग प्रसन्न है। आज जब मामले में कुछ नहीं होगा तो 28 सेकंड, इससे भी कम समय लगना चाहिए था। फैब्रिकेटेड केस सरकार के द्वारा निहित राजनीतिक स्वार्थों के कारण जब कायम किया जाएगा, FIR कायम की जाएगी, उसमें फर्जी नाम जोड़े जाएंगे और सारे फर्जी तथ्य प्रस्तुत किए जाएंगे, तो भारत की न्याय व्यवस्था पर हमारा भरोसा था। हिंदू अपने ही भगवान के बैठे हुए ढांचे को नहीं तोड़ता और इसलिए आज उन ताकतों की पराजय है जो आज़ादी के बाद से लगातार हिंदुओं की आस्था को पददलित करते रहे और हिंदू नेताओं और संतों को दुनिया में बदनाम करने का काम करते रहे। अयोध्या प्रकरण, विशेष न्यायाधीश अयोध्या प्रकरण ने सभी 32 अभियुक्तगणों को बाइज्जत बरी किया है और ये माना है कि जो आरोप CBI ने लगाए थे वो आरोप सभी गलत हैं और एविडेंस उनके खिलाफ अपर्याप्त माना। हिंदू परिषद का या संघ परिवार का कोई योगदान नहीं था। ये ऐसे कुछ अराजक तत्वों ने ढांचा गिराया था
और इन लोगों ने लगातार प्रयास किए रोकने को। 12 बजे तक स्थिति सब नॉर्मल थी। फिर पीछे से कार सेवकों ने, कुछ लोगों ने, अराजक तत्वों ने पत्थरबाजी वगैरह की है और उसमें कहीं इन लोगों का इन्वॉल्वमेंट प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष नहीं था। तेव्हा या निकालाच्या नंतर हिंदुत्ववादी संघटनांनी याला आपला विजय म्हटलेला आहे किंवा एक प्रकारे न्याय झाला असं म्हटलेलं आहे। पण असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र आजचा हा निकाल म्हणजे न्यायालयाच्या काळातला हा काळा दिवस आहे अशा प्रकारची जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सीबीआई कोर्ट का भारत की अदालत की तारीख का एक काला दिन है। तो क्या कोई जादू से मस्जिद को शहीद कर दिया गया था 6 दिसंबर को? क्या कोई जादू से वहां पर 28 और 29 दिसंबर की रात 49 में मूर्तियां रखी गई थी? क्या कोई जादू से उसके ताले खोले गए थे जब राजीव गांधी प्राइम मिनिस्टर थे? क्योंकि आप अंदाज़ा लगाइए कि आडवाणी की रथ यात्रा जहां कहीं भी भारत में गई वहां पर खूनरेजी हुई, मासूम लोगों का कत्ल हुआ, जायदादें जलाई गई, खानदान उजड़ गए, बर्बाद हुए। और आज ये फैसला आता है सीबीआई कोर्ट का जिसमें कहते हैं कि वो स्पॉन्टेनियस नहीं था। तो हम ये जानना चाहते हैं कि भाई साहब ये कितने दिन, कितने महीने लगेंगे प्रिपरेशन के लिए ताकि वो स्पॉन्टेनियस ना हो। देशाचे तत्कालीन गृह सचिव माधव गोडबोले यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। ती मशीद पाडायला जमलेच नव्हते, ते तिथे भजन कीर्तन करायला जमले होते। आता भजन कीर्तन करायला जमलेल्या लोकांच्याकडनं अशी इतकी मोठी वास्तू पाडली जाते 5-6 तासामध्ये, याच्यावर कोणाचा विश्वास बसेल? तेव्हा ह्याच्या दृष्टीने कोर्टाने पण खरं म्हणजे या सगळ्या बाबींचा विचार करायला पाहिजे होता आणि खोलामध्ये जाऊन विचार करायला पाहिजे होता। बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टाचा निकाल आला, त्याच्यानंतर नाशिकमध्ये याचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। पुरोहित संघ असेल किंवा साधू संतांकडून याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि एक आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे। गोदावरी नदीच्या महाआरतीत सहभागी साधू, पुरोहित आणि महंतांनी चक्क जोरदार घोषणा सुद्धा दिल्या। ये तो सिर्फ झाकी है, काशी मथुरा अभी बाकी है, अशा भावना सुद्धा व्यक्त करण्यात आल्या। आणि यानंतर बातम्या आपण बघूयात देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस मधल्या निर्भयाच्या। हमें लगता है कि इस देश में दलित होना अपराध है। यही है मेरी कि फांसी की सजा होनी चाहिए। उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्यंत निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले, सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। न्यायासाठी एका बाजूला या पीडितेच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे ज्या तरुणीवर हैवानाने सामूहिक बलात्कार करत तिच्या शरीराचे लचके तोडले, तिची मान तोडली, मणका मोडला, एवढंच नाही तर ती बोलू नये म्हणून तिची जीभही कापली। पण न्यायासाठी टाहो फोडत तिने अत्याचाराला वाचा फोडली। त्यानंतर देशभरात एकच वादळ उठलेलं आहे। तुटलेल्या जिभेने तिने ज्या हैवानांची नावं घेतली त्यांना अटक करण्यात आली आहे। पण या सगळ्यामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। योगी सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर त्याचे वाभाडे काढण्यात आले। विरोधकांनी आता या सगळ्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर
आता हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना करण्यात आली आहे। पथकाला बलात्कार प्रकरणाचा तपास करून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले। रस्त्यावर आक्रोश सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून रात्रीतून अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यासाठी कुटुंबियांना तिथं येऊ सुद्धा दिलं गेलं नाही, याचा आक्रोश सुद्धा आहे। त्यामुळे एकूणच हाथरसमधल्या या घटनेच्या आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण केलेत देशातल्या महिलांच्या सुरक्षेवर। या सगळ्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया। उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी काढायला निघालेले आहेत, परंतु जिथे महिला सुरक्षित नाही आहेत अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणि संबंधित मुलीला संरक्षण देणं अशा प्रकारच्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून मी माननीय राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारने जे बेजबाबदार आणि अतिशय अयोग्य वर्तन केलेलं आहे याच्याबद्दल लक्ष वेधणारं पत्र दिलेलं आहे आणि त्याचसोबत या गुन्हेगारांना 1 महिन्याच्या फाशीची शिक्षा व्हावी अशी मी मागणी करते आहे। यानंतर यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। बातमी आहे तिथे डॉक्टरांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या संदर्भातली। जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आता डॉक्टर अडून बसलेले आहेत। यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे। त्यामुळे विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीत काहीही निष्पन्न झालं नाही। यवतमाळमध्ये कोरोना संकट काळात देवदूतांची उपेक्षा होताना दिसतेय। जिल्हाधिकाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून यवतमाळातील मॅग्मो संघटनेच्या 145 डॉक्टरांनी राजीनामे दिले। त्यामुळे ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली। सध्या कोरोनाच्या काळात जीवाचं रान करून हे डॉक्टर काम करतायत, पण त्यांच्यासोबत अरेरावी होतीये। त्यामुळे त्यांनी शेवटी आंदोलनाचं हत्यार उपसलं। अखेर या सगळ्यामध्ये आता भूमिका सरकारकडून कुठली घेतली गेली नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। या सगळ्या विषयाच्या बद्दल अधिक माहिती देण्यासाठी भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भास्कर, बैठक झाली पण निष्फळ ठरली, काय नेमकं म्हणणं आहे डॉक्टरांचं? काय त्यांना त्रास होतोय आणि त्यांची मागणी मान्य झाली नाही तर पुढे काय? विलास, आज सकाळपासून आपण हा विषय जो आहे तो डॉक्टरांचा विषय लावून धरलेला आहे आणि जे आंदोलन सुरू झालेलं आहे 3 दिवसापासून डॉक्टरांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनामुळे जिल्ह्यातली जी ग्रामीण व्यवस्था आहे, यंत्रणा आहे आरोग्यासंदर्भातली, ती पूर्णपणे आता कोळमळी झालेली आहे। या संपाच्या संदर्भात निर्णय व्हावा यासाठी आज पियुष सिंग यवतमाळमध्ये आले होते आणि जे डॉक्टरांचे जे राज्यस्तरीय जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा यवतमाळात आलेले आहे। अशातच या ठिकाणी कुठला तरी तोडगा निघावा अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं होतं। मात्र डॉक्टरांची जी मागणी होती ती मागणी त्यांनी जी होती त्या मागणीवर ठाम होते आणि त्यामुळे या ठिकाणी तोडगा अजूनपर्यंत निघाला नाही। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर संघटनेचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर गायकवाड, त्यांना आपण विचारूया नेमकी पुढली काय स्ट्रॅटेजी राहणार आहे या संदर्भातली। डॉक्टर साहेब, मला सांगा की आज तुमची बोलणी फिसकटलेली आहे, काय राहील या संदर्भात पुढची? मी प्रथम यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांची माफी मागतो। न्यायालयास्तव माझ्या या बंधू भगिनींना वैद्यकीय अधिकारी यवतमाळच्या 2 ते 3 दिवस आंदोलनात उतरावं लागतंय। याचं एकच कारण आहे, अरेरावी तानाशाही असणारे आदरणीय कलेक्टर MD सिंह या ठिकाणी त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळलेले आहेत। इतर विभागातले अधिकारी कंटाळलेले आहेत। आज काहीतरी तोडगा निघेल या आशेनं मी मुंबईवरून इकडे धाव घेतली होती यवतमाळला, परंतु आज माझ्यासोबत असणारे अधिकारी आणि विशेष करून शासनाच्या वतीनं या विभागाचे कमिशनर आदरणीय पियुष सिंग यांनी सुद्धा आम्हाला वेळ दिला। आमची एक 2 ते 2.5 तास चर्चा झाली, पण त्या 2 ते 2.5 तासाच्या चर्चेमध्ये जी जिल्हा समिती मॅग्मो वैद्यकीय अधिकारी संघटनेची जी मागणी आहे आमच्या, की बाबा ह्या ठिकाणी जर कलेक्टर साहेब राहिले तर इथून पुढे अधिक तीव्र पद्धतीनं ते अत्याचार करतील, हा अत्याचार हा शब्द वापरला त्यांनी। त्यामुळं आम्ही सुद्धा विचार करून फिल्ट्रेशन दिवसभरात प्रयत्न केले, पण पियुष साहेबांची सुद्धा शिष्टाई कामाला आली नाही। भास्कर, डॉक्टरांना सवाल विचारा, डॉक्टरांना विचारा की तुम्ही आंदोलन करताय पण काम बंद आंदोलन हा एकमेव पर्याय आहे का? कारण लोकांचे जीव महत्वाचे आहेत। लोक आज डॉक्टरांकडे आशेने बघतायत। अशा परिस्थितीमध्ये वेगळा काही मार्ग नाही का? काम सुरू ठेवून आंदोलन करता येणार नाही का? घेतलेला आहे
त्यामध्ये माननीय आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले, वेळ देतो. मला एक सांगा की जे तुम्ही आंदोलन करताय यामुळे लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्या आंदोलनाचा कुठला पवित्रा तुमच्याकडे नाही आहे का? अशी परिस्थिती का निर्माण झाली? या ठिकाणी मी आवर्जून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना सांगू इच्छितो, इमर्जन्सी सेवा सगळीकडे चालू आहेत. फक्त रिपोर्टिंग आणि OPD या बेसेस सगळ्या बंद आहेत. आणि जर 2 ते 3 दिवसात राज्य शासनाने आदरणीय कलेक्टर यवतमाळ यांच्या बदलीचा निर्णय नाही घेतला तर मी आता आवर्जून सांगतो की माननीय आरोग्यमंत्र्यांकडे रिपोर्टिंग नंतर आम्ही आरोग्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे, पालक म्हणून लवकरात लवकर यवतमाळ कलेक्टर साहेबांचा बंदोबस्त करा, त्यांची बदली करा, त्यांना आणखी चांगल्या पोस्टवर पाठवा कुठे, पण या ठिकाणी एक समंजस, ज्याला ग्रामीण जनतेची नाळ माहिती आहे आरोग्याविषयी, अशा व्यक्तींना कलेक्टर म्हणून नेमा. हे सगळे योद्धे पुन्हा एकदा आपलं काम करायला इच्छुकपणे काम करतील. पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ग्रामीण भागातले जे रुग्ण आहेत ते भरकडल्या जात आहे, असं आतापर्यंत रिपोर्टिंग नाही आहे. 2-3 दिवसामध्ये इमर्जन्सी सेवा माझे सगळे वैद्यकीय अधिकारी बांधव भगिनी देत आहेत. पण इथून पुढे 2-3 दिवस आम्ही संधी देतोय प्रशासनाला, राज्य सरकारला सगळीकडून रिपोर्ट गेलेला आहे की संबंधित कलेक्टर जे आहेत MDC यांच्या कारभाराची त्यांनी चौकशी इंडायरेक्टली केली असणार आहे, याची खात्री आहे मला. पण आमचे पालक आरोग्यमंत्री त्यांना विचारा, तुम्ही प्रशासनाला 2 ते 3 दिवस देताय, म्हणजे अजून 2-3 दिवस हे गुऱ्हाळ चालू राहील आंदोलनाचं. कोरोना इतका वेळ देणार आहे का पेशंटना? आंदोलन पेटलं जाईल हे निश्चित आहे, कारण सगळ्या राज्यातून आम्हाला फोन आहेत की लवकरात लवकर. डॉक्टर साहेब मला एक सांगा की तुम्ही अजून सुद्धा प्रशासनाला 2 किंवा 3 दिवसाचा अल्टिमेट देत आहे, मग अशा स्थितीमध्ये कोरोनाचा हा जो हे फैलाव आहे तो थांबणार आहे का नाही? इमर्जन्सी सेवेमध्ये माझे वैद्यकीय अधिकारी बंधू भगिनी आणि आरोग्य कर्मचारी कामकाज करतायत. उद्यापासून माझी माहिती अशी आहे, IMA यवतमाळ जिल्ह्यातील प्लस इथल्या आरोग्य कर्मचारी संघटना सगळ्या पॅन्डॉलमध्ये असतील याची खात्री आम्हाला आहे. विलास, आपण एकंदरीत या ठिकाणी बघितलेला आहे, डॉक्टरांनी आता 3 दिवसाचा अल्टिमेट राज्य सरकारला दिलेला आहे आणि या 3 दिवसामध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या ची प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ठीक आहे, निश्चितपणे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यातल्या आरोग्य विभागाला सुद्धा आवाहन आहे आणि सरकारला सुद्धा आवाहन आहे. कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचे वाद उभे राहणं हे योग्य नाहीये. सर्वसामान्य लोकांच्या जीवावर बेतणारं हे सगळं असू शकतं. त्यामुळे याची त्वरित दखल घेऊन हे आंदोलन जे डॉक्टरांचं जे योद्धे आहेत ते जर मैदान सोडून जात असतील तर त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे, कारण प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे. याची दखल राज्याचा आरोग्य विभाग घेईल, मुख्यमंत्री घेतील अशी आशा करूया. आणि यवतमाळमध्ये डॉक्टरांनी जो एल्गार पुकारलेला आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल त्यांचं जे म्हणणं आहे, जो आक्रोश आहे, या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघावा ही यवतमाळकरांचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये यवतमाळमधला कोरोनाचा जो संसर्ग आहे तो झपाट्यानं वाढतोय. अशा परिस्थितीत 2-2, 3-3 दिवस अशा प्रकारचं कामबंद आंदोलन चालत असेल तर ते निश्चितपणे सर्वसामान्य नागरिक, कोरोना बाधित यांच्या जीवावर बेतू शकतं. आणि यानंतरची बातमी आहे, मुंबई असेल किंवा इतर परिसरातल्या म्हाडाचे जे भाडेकरू आहेत त्यांच्यासाठी भाजपनं आता सरकारला एक अल्टिमेटम दिलाय. जर राज्य सरकारनं या भाडेकरूंची 50% भाडं जर उचललं नाही किंवा त्याच्या सूट दिली गेली नाही तर मुख्यमंत्री भाडे भरा अशा प्रकारचं अभियान राबवलं जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. भाजपनं अभियान सुरू करू असा इशारा दिलेला आहे. म्हाडाच्या भाड्यात 50% सूट देण्याची मागणी केली आहे. कोरोनाचं संकट आहे आणि या संकट काळात अनेकांचे जॉब गेलेले आहेत, अनेकांना ज्यांचे बिझनेस असतील त्या बिझनेसमध्ये तोटा झालेला आहे. अशा सगळ्या संकटाच्या काळात भाडं भरणं हे अशक्य झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं म्हाडाच्या या इमारतींमध्ये जे भाडेकरू आहेत त्यांचं 50% भाड्यात सूट देण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. म्हाडाच्या वसाहतीवर जी लोक रहिवासी राहतात त्यांना या ठिकाणी 50% सवलत भाड्यामध्ये त्या ठिकाणी दिली जावी. म्हाडाकडून, सरकारकडून त्या ठिकाणी मुख्यमंत्री भाडे भरा अशा प्रकारचं मंगलजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही अभियान सुरू करतोय. बुलेटिनच्या शेवटी जाता जाता महाराष्ट्रातल्या बळीराजाची व्यथा. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, यात विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यामध्ये तर पावसानं अक्षरशः कहर केला. शेतकऱ्यांच्या स्वप्नांची कशी माती झाली, चिखल झाला
त्यावर निसर्गानं कसा नांगर फिरवला हे दर्शवण्यासाठी हे दृश्य अत्यंत बोलकी आणि पुरेशी आहेत असं म्हणावं लागेल. जो चिखल स्वप्नांचा झालेला आहे शेतकऱ्यांचा, यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आता राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी केली जाते. काढणीला आलेला जो सगळं सोयाबीन होतं ते सोयाबीन या चिखलात अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं सगळं स्वप्न सुद्धा. त्यामुळे राज्य सरकारनं याची त्वरित दखल घेऊन पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी या सर्व शेतकऱ्यांकडून केली जाते. तर या होत्या मुलुक महाराष्ट्रमधल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.